तर आज गुरुवार आहे आणि आमच्या इथला संत संघ आज असतो आणि त्यासाठी जर असं मला लवकर जायचं होतं. आज 2 महिने झालं माझी पायघडीची सेवा काही होईना गेली, कारण घरची कामं असतात त्यामुळं 7:45ला तर जावं लागतं. 7:30लाच प्रतिमा आलेली असते आणि तिथे लगेच पायघडी ती झालेली असते. चला म्हटलं आज पायघडीसाठी आपल्याला टाईम आहे, चला निघूयात. तर कशाचं काय इकडं आवरेपर्यंत पायघडी तयार झालेली होती. चला म्हटलं आता आरत्या जी काही वर ठेवलेल्या होत्या ते खाली 7 डिसेंबर ते 27 डिसेंबरपर्यंत कच्चे बंधारे बांधायचा गुरुमौलींचा आदेश आलेला आहे आणि थोडीशी सूचना द्यायची होती. गेल्या गुरुवारी मी काही संत संघाला गेले नव्हते, त्याच्यामुळे सगळ्यांची विचारपूस होती. आता शेतकऱ्याच्या विहिरीला त्याचा पाण्याचा स्रोत त्याचा प्रभाव वाढणार आहे, शेतकरी कृषी सुखी होणार आहे आणि त्याच्यामुळे सगळं त्याचं पुण्य सगळ्यांचं आपल्याला लागणार आहे. त्यासाठी मौलींनी आपल्या सेवा केंद्राला कच्चा बंधारा एक तरी दिला. आपल्या बार्शी तालुक्यात 300 बंधारे बांधून पूर्ण झालेले. परवाच्या दिवशी 7 तारखेला सांगितलेली घोषणा केली मौलींनी की 2 दिवसात 9 तारखेपर्यंत 300 बंधारे बांधलेले आहेत. तर तुमची इच्छा सगळ्यांची असेल तर आपण सगळेजण मिळून ही सेवा करू. कुठलाही एक दिवस करू आणि सगळे मिळून करू. आपल्या उकडगाव सेवा केंद्रातर्फे आपल्याला एक तरी कच्चा बंधारा बांधायचा आहे का सगळ्यांची इच्छा? कुठला पण एक दिवस काढू आणि आपण कच्चा बंधारा बांधू. होय म्हणा कुठे ना त्यासाठी साहित्य लागणार आहे. सिमेंटचे पोते आपले ती रिकामी बांधकामावरचे आणायचे रिकामी झालेले आणि पाट्या आणि खोरे एवढं लागणार आहे. आणि आपलं मौली असलं म्हणजे आपल्या सेवा केंद्रात जेवढ्या महिला आहेत ना आणि जेवढे सेवा केली ती मौली आपल्या दिसणार आहे तिथं. आहे का इच्छा तुमची सगळ्यांची? कुठला दिवस ठरवायचा? रविवार करायचा कुठल्या पण एका रविवारी नाही तुम्हाला जर वाटलं